गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीस्थळावर सध्या या ठिकाणी प्रचंड गर्दी होताना दिसते। आपण लाईव्ह दृश्य पाहू शकताय। या ठिकाणी खूप मोठा जनसमुदाय लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी येत आहे। आज आपल्यासोबत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आहेत। काय सांगायचे आज या ठिकाणी लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी आपण गोपीनाथ गडावर नतमस्तक झालेला आहात? खरं तर आम्हाला वाईट वाटते की आमच्या नेत्याला स्मृतीस्थळाला आम्हाला अभिवादन करावं लागतंय, कारण आमचा नेता काही वयोवृद्ध नव्हता। हत्तीसारखा पहाडासारखा आमचा नेता नियतीनं आमच्यातून हिरावून घेतलेला आहे। आमचं दैवत, ज्या दैवतानं या देशात या राज्यामध्ये 18 पगड जातीसाठी बहुजनांसाठी काम केलं, ह्या नेत्याला खरं तर 18 पगड जातीतील बहुजनांनी सर्वांनी येऊन नतमस्तक झालं पाहिजे। हे नेत्याला नतमस्तक होण्याची पाळी आमच्यावर यायला नव्हती पाहिजे, कारण नेता असता तर या राज्याचं देशाचं चित्र वेगळं असतं। कारण या राज्यामधील अनेक तरुणांना, त्यामधील मराठा असतील, ओबीसी असतील, भटके असतील, SC असतील, ST असतील, मुस्लिम असतील, ह्या अनेक लोकांना मुंडे साहेबांनी नेता घडवण्याचं काम केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं। असा नेता राज्यात आणि देशात आजच्या घडीला तरी ह्या उंचीचा नेता नाही। खरं तर मुंडे साहेब ग्रामविकास मंत्री असताना नेमके ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेतली आणि परळीला येण्याच्या एक दिवस अगोदर साहेबांवर नियतीने घाला घातला। ते जर नियतीने घाला घातला असं नक्की तर साहेब हे पंतप्रधान पदावर पोहोचले असते। आणि खरं तर त्याच वेळी साहेब पंतप्रधान पदाचे दावेदार असणारं नेतृत्व, इतकं कार्यक्षम नेतृत्व साहेब इतकं कोणी नव्हतं, परंतु साहेबांना ग्रामविकास मंत्री मिळालं आणि साहेबांवर नियतीने घाला घातला। हे बहुजनांसाठी आणि ओबीसीसाठी खूप दुःखाची गोष्ट होती। परंतु गेल्या 10 वर्षापासून आम्ही मुंडे साहेबांचा आशीर्वाद आम्हाला मिळावा, मुंडे साहेबांचे विचार आम्हाला पुढे नेण्यासाठी बळ मिळावं, यासाठी स्मृतीस्थळावर आम्ही गेल्या 10 वर्षापासून दरवर्षी स्मृतिदिनी येत असतो। खरं तर आमचं उपोषण संपल्याच्या नंतर पहिलं साहेबांच्या मूर्तीस्थळावर येऊन आम्ही दर्शन घेऊन या राज्यभर रॅली काढून सभा घेण्याचं काम केलं, ज्यामध्ये ओबीसीची जनजागृती असेल, ओबीसींचे विचार या राज्य सरकारपर्यंत पोहोचले पाहिजे, ओबीसीवर अन्याय नाही झाला पाहिजे आणि ओबीसीच्या नेत्याच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे। खरं तर या राज्यामध्ये आज आणि या देशामध्ये मुंडे साहेबाच्या उंचीचा नेता नाही, परंतु मुंडे साहेबाच्या आशीर्वादानं आदरणीय पंकजाताईला बळ मिळावं, पंकजाताईला नक्कीच या राज्यामध्ये देशामध्ये मोठं नेतृत्व करण्याचं काम मिळावं आणि या गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी त्यांना बळ मिळावं, अशी आम्ही मुंडे साहेबांचरणी प्रार्थना करतो। लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन काम केलं, पण सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये सध्या वाद निर्माण केला जात आहे। खरं तर मुंडे साहेब हयात नाहीत आणि मुंडे साहेब असते तर मला वाटत नाही असा वाद निर्माण झाला असता, कारण की मुंडे साहेबांनी कुठल्याही जातीला धर्माला थारा दिला नाही, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं, सर्वांना न्याय देण्याचं काम केलं। परंतु आजच्या घडीला राज्यामध्ये जातीमध्ये वाद लावण्याचं काम सुरू आहे आणि काही बिंडोक लोक यामध्ये वाद वाढवण्याचं काम करत आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे। परंतु मुंडे साहेब असते तर बिंडोक लोकांना वर येण्याचंच काम झालं नसतं, कारण की मुंडे साहेबांच्या पाठीशी अभ्यासू असणारी सर्व समाजातील फळी होती। आजसुद्धा सर्व समाजात अभ्यासू लोक आहेत, परंतु काही बिंडोक लोकांना काही लोकांनी बळ दिल्यामुळं त्या अभ्यासू लोकांना पाठीमागं थांबावं लागत आहे आणि ते कुठंतरी उठसूट वादाचं बोलणं आणि वाद वाढण राज्यामध्ये कुठंतरी तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून कुठंतरी जाती तेढ निर्माण करतात। आपण गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये ज्या मुंडे साहेबांनी सर्वांना न्याय दिला, ज्या लोकांना मंत्री केलं, ज्या लोकांना आमदार केलं, हे लोक जर मुंडे घराण्यावर जर चिंतोडे उडवण्याचं काम करत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही। आणि ह्या लोका इतके म्हणजे ऐसान म्हणजे कुठंतरी स्वतः जे देऊन बी त्याचे उपकार विसरणारे लोक या राज्यामध्ये, देशामध्ये याच्या इतके आपण बघितलेले नाहीत। ही एक ओबीसी आंदोलक म्हणून तुम्ही असाल, लक्ष्मण हाके असतील, तर महाराष्ट्राभर सध्या तुमचे दौरे सुरू आहेत, तर येणाऱ्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं आपल्याला? या निवडणुकीमध्ये आमची सर्व ओबीसी बांधवांना एकच विनंती आणि पक्षालासुद्धा, सर्व पक्षांच्या लोकांनासुद्धा विनंती, कारण की आता सुप्रीम कोर्टानं आत्ताच ओबीसींचं आरक्षण पूर्ववत केलं आहे आणि ते 27% आरक्षण आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लागू होईल। ह्या आरक्षणामध्ये सर्वांना ओरिजिनल ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे। खरं तर कुठल्याही पक्षाने बोगस ओबीसींना प्रतिनिधित्व देण्यासाठी तिकीट दिलं नाही पाहिजे। प्रत्येक पक्षाने ओरिजिनल ओबीसींना तिकीट दिलं तर ओरिजिनल ओबीसींना न्याय मिळेल, नाहीतर नक्कीच येणाऱ्या काळात ओबीसीवर अन्याय होईल आणि त्याच्यासाठी आम्ही आवाज उठू। बोगस ओबीसी कोणी उभा राहिले तर त्याच्या विरोधात आम्ही सभा घेणार, त्यांना पराभूत करण्यासाठी आम्ही कामे करणार आणि ओबीसींना एकत्र करून खऱ्या ओबीसींना निवडून आणण्याचं काम करणार। ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आपला पुढचा लढा कसा असेल?
आम्ही आता ओबीसींच्या न्याय हक्कासाठीच लढत आहोत. आता ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधी गेले पाहिजे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा ओबीसीचा आवाज सभागृहामध्ये बळकट होतो. आणि ओबीसींचे जातनिहाय जनगणना केंद्राने आता घेण्याचं ठरवलं आहे, परंतु आता कधी सुरू करतात ते सुद्धा केंद्राने तात्काळ सुरू केलं पाहिजे, यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करत आहोत. आणि येणाऱ्या काळात ओबीसीमध्ये जी घुसखोरी झाली आहे, 58 लाखापेक्षा बोगस कुणबी प्रमाणपत्र असे वाटप झालेत, हे बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आमचा लढा सुरू आहे. आणि रस्त्यावर सुद्धा आम्ही लढा लढत राहू आणि ते कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तर हे होते आपल्यासोबत या ठिकाणी नवनाथ वाघमारे ओबीसी आंदोलक आहेत आणि निश्चित त्यांनी गोपीनाथ गडावर येऊन लोकनेत्याच्या चरणी ते नतमस्तक झालेले आहेत. आता बघा या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे देखील गोपीनाथ गडावर नतमस्तक होतं. या ठिकाणी गोपीनाथ गडावर येऊन लोकनेत्या चरणी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या चरणी समाधीस्थळी नतमस्तक होणार आहे. बघा या ठिकाणी सध्या नतमस्तक होताना अनेक या ठिकाणी जनता जी आहे नतमस्तक होताना दिसत आहे. कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.